जय भैरवनाथ. बघा आता काय आहे, वामन जयंती. भगवंतानी किती अवतार घेतले? 10 अवतार. त्याच्यापैकीची वामन म्हणजे सगळ्यात लहान रूप घेतलं. भगवंतानं काय दिलं? मूर्ती लहान पण कीर्ती महान. माणूस जरी लहान असला तरी त्यांनी काम किती केलं पाहिजे? मोठं केलं. असं लहान मूर्ती आणि काम मोठं असं भगवंतानी वामनाचं रूप घेऊन आणि हे काम केलेलं आहे. बघा, त्याचं मौजीबंधन झालं आणि भिक्षा मागण्याकरता त्याने कोणाकडे गेला? बली. बली हा ईश्वराचा भक्त होता, पण त्याच्यापाशी काय होता? अहंकार होता, मीपणा होता. माणूस देवाला काय आवडत नाही? अहंकार आवडत नाही, मीपणा आवडत नाही. रावणही भक्त होता, त्याच्यापाशी काय होता? अहंकार होता. म्हणून भगवंताला अहंग नको आहे. आणि असा अहंकाराचा नाश करण्याकरता बलीपाशी गेला आणि बैलनं त्याचा आदर तिथं केलं. ज्या वेळेला बलीपाशी तो गेला त्यावेळेला त्याने काय केलं? बलीची स्तुती केली. आपल्याला जर एखादं काही काम करून घ्यायचं असेल तर आपण ज्याच्याकडे जातो ना, त्याची आपण काय केली पाहिजे? त्याला मोठेकी दिली पाहिजे, स्तुती केली पाहिजे. आणि मग त्याला सांगितलं, तुझा जो आजा प्रल्हाद त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे, तू दानशूर आहे, वीर आहे. आणि मग त्यांनी काय सांगितलं? मला दान पाहिजे, भिक्षा पाहिजे. मग तुला भिक्षा काय द्यायची? म्हण मला 3 पावलं. अरे 3 पावलं कशाला घेतो? 3 गावं घे. नको म्हणत, 3 पावलं जमीन शिकार पाहिजे. बघा, हा मनुष्य देह आहे, याला किती? 3 हात जागा लागते फक्त. 3 हात जागा जन्माला आल्यावेळी बी, जाताना बी, पण तरी तो हाही तोपर्यंत किती अट्टहास करतो. आणि मग 3 पावलं त्याने पहिलं पाऊल कुठं? त्याच्यात गुरु शुक्राचार्य होता, त्यांनी याला ओळखलं होतं. अरे म्हणे हा देव आहे. अरे मग देव जर माझ्याकडे भिक्षा मागायला आला तर मी काला नको म्हणू? आणि मग तो झारीमध्ये बसला लपून. कोण? शुक्राचार्य. त्यांनी दर्भानी त्याचा एक डोळा फोडला. कोणाचा? शुक्राचार्याचा. शुक्राचार्याचा एक डोळा फोडल्यानंतर बेडूक जो असतो ना, हा दोन्ही बाजूंना बघतो. बेडूक हा शुक्राचार्य हा पाण्यामध्ये किती दिवस खोल बिळामध्ये लपून राहतो, तो अमर आहे. आणि मग भगवंतानी पहिलं पाऊल कुठं ठेवलं? पृथ्वीवर. दुसरं पाऊल कुठं ठेवलं? स्वर्गात. आणि तिसरं पाऊल कुठं ठेवू? आणि मग त्यांनी सांगितलं का आता त्याच्या बायकोनं सांगितलं, हा तुमचा देह आहे आणि हा कोणाला द्यायला पाहिजे? भगवंताला. मग देऊन टाका ना म्हणून. आणि मग त्याने डोकं पाठवलं, बळीला पाताळात घातलं. आणि मग बळी पाताळात गेलो, त्याचा कोण ऋणी झाला आणि त्याचा कोण झाला? द्वारपाळ. बळीचा द्वारपाळ झाला. आणि भगवंत मग ह्या राखी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी बळीच्या तिथे गेली. म्हण तुला बहीण नाही ना, मी तुला राखी बांधते. राखी बांधल्यानंतर मग तुला काय द्यायला पाहिजे? म्हणून तुझ्या दारात जो आहे ना, तो माझा नवरा आहे. अरे कोण? भगवंत आहे का? आणि मग तिनं त्याला भगवंताला आणलं. आणि बळीला कोणा वावळलं? बहिणीनं भावाला. इडा पिढा जाओ बळीचं राज्य हो. आणि बळीला लक्ष्मीनं दीपावलीला वावळतं. पण आज बहिणीने काय झालं? हा स्वार्थ झाला, लोभ झाला. आणि माझं जमिनीत नाव आहे, विज्ञान युग काही भागाना. आणि मग भावाकडून वाटा घेण्याकरता बहिणीने भावाची ताटातूट केली. हे प्रेमळ नातं तोडून टाकलं. आणि अशी बळीला कोणा वावळलं? लक्ष्मीनं. ती दीपावली, ते रक्षाबंधन आणि हा तो वामन अवतार. मूर्ती लहान, कीर्तिवान. तसं हे व्रत आज आलेले. जय भैरवनाथ महाराज की जय. ला 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 ला.